परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल झाला आहे। परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल झाला आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी याची माहिती दिली असून चौकशी समिती गठीत होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले। नमस्कार, मी आकाश शलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो। परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता। त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत केली जाणार असून त्यानंतर औपचारिक चौकशी सुरुवात होणार आहे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांचा संशयास्पद मृत्यू झाला। त्याच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस कोठडीत अमानुष मारहाण झाल्यामुळेच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला। प्रारंभी पोलिसांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले, मात्र वैद्यकीय अहवालामुळे हा दावा चुकीचा ठरला। विजयाबाई यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात त्या निर्णयाला विरोध केला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि स्पष्ट निर्देश दिले की आरोपींचं नाव माहीत नसले तरी एफआयआर दाखल होऊ शकतो। आणि या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे आणि या संदर्भात चौकशी समिती लवकरच गठीत केली जाईल आणि चौकशीला सुरुवात होईल। हा निर्णय केवळ एका कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी संविधानिक न्यायाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे। दोषींवर कठोर कारवाई होईल तोपर्यंत लढा सुरू राहील, अशी अपेक्षा या ठिकाणी जनता व्यक्त करते। यासोबत त्यांनी ट्विटमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची प्रत दिली आहे। त्यात नेमकं काय लिहिलंय हेच आपण आता पाहूया। यामध्ये म्हटलंय की माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी विशेष अनुमती याचिका क्रमांक 9883/2025 मधील दिनांक 30 जुलै 2025 रोजी पारित केलेल्या या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। तो खालीलप्रमाणे: प्रति माननीय पोलीस निरीक्षक साहेब, मोंडा पोलीस स्टेशन, परभणी। त्यात विजयाबाई ज्या सोमनाथच्या आई आहेत त्यांनी अशी फिर्याद दिली आहे की मी फिर्यादी नामे श्रीमती विजयाबाई व्यंकटी सूर्यवंशी, वय 60 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार रामलिंग मुदगड, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून माझे पती 6 वर्षापूर्वी वारले। मला 3 मुले व 1 मुलगी आहे। त्याचपैकी माझा मोठा मुलगा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी धंदा शिक्षण हा परभणी येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये कायद्याच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता। तो शंकरनगर परभणी येथील खोलीमध्ये किरायाने म्हणजे भाड्याने राहत होता। दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी परभणी पोलीस यांच्या मोबाईल नंबरवरून अंदाजे सकाळी 9 वाजता फोन आला आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की तुमचा मुलगा सोमनाथ हार्ट अटॅकने मरण पावला असून तुम्ही त्याची बॉडी घेऊन जाण्यासाठी परभणी येथे येऊन बॉडी घेऊन जावी। त्यामुळे मी अंदाजे दुपारी 1च्या सुमारास मुले व माझी बहीण व माझी मेहुणे परभणीच्या सरकारी दवाखान्यात येण्यासाठी निघालो। परभणीच्या जवळ आल्यानंतर अंदाजे रात्री 9:30च्या दरम्यान मला समजले की माझ्या मुलाचे प्रेत घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहे आणि त्यामुळे मी व माझी मुलं, बहीण व मेहुणा असे औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघालो। त्यानंतर परभणी येथील पोलीस कर्मचारी यांनी आम्हाला अडवून परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणले। त्या ठिकाणी पोलीस अधिकारी यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या मुलास मारले नाही, तो हार्ट अटॅकने वारला आहे व तुम्हाला आम्ही मदत करतो, तुमच्या एका मुलास पोलीस प्रशिक्षण देतो, तुम्ही मुलाचे प्रेत गावी घेऊन जा, असे माझ्याजवळ बसलेले पोलीस अधिकारी घोरबान यांनी सांगितले। आम्ही त्यांचे न ऐकता त्या ठिकाणाहून निघून औरंगाबादला गेलो। त्या ठिकाणी माझ्या मुलाचे पोस्टमार्टम केले आणि त्यानंतर तिथे हजर असलेले कार्यकर्ते यांनी मला सांगितलं की PM रिपोर्टमध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला असं स्पष्ट झालेलं आहे। तरी माझ्या मुलाला मोंडा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये पोलिसांनी सतत 3 दिवस मारहाण केल्यामुळे त्याचं निधन झालं आहे। माझ्या मुलाच्या निधनास मोंडा पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार आहेत, तरी त्यांच्यावर योग्य तो गुन्हा नोंद करून कार्यवाही करावी, ही फिर्यादी केली विजयाबाई व्यंकटी सूर्यवंशी यांनी, म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं।
असे गुन्हा दाखल केलेल्या FIR मध्ये म्हटले गेले आहे। आता पुढे या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDच्या पुणे विभागाकडून चौकशी केली जाणार आहे। कोणाला गुन्हेगार ठरवलं जात आहे, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना खरंच न्याय दिला जाईल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी बघत रहा प्रबुद्ध भारत। धन्यवाद।